अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील साधारण 8,000 लोकसंख्या वस्तीचे असलेले गाव म्हणजे पिंपलोद. या गावामध्ये वैशिष्ट्य असे आहे की ना होळी, ना रंगपंचमी, ना पुरणपोळी, फक्त इथं हरिनामाची गोडी. महाराजांच्या मंदिरामध्ये वैशिष्ट्य असे आहे, इथे भगवान गौतम बुद्ध यांची सुद्धा मूर्ती आहे आणि एका भाविक भक्तांनी 1 क्विंटलचा घंटासुद्धा महाराजांना अर्पण केला आहे. दत्त जयंतीला पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी यात्रा सुद्धा. आणखी वैशिष्ट्य म्हणजे इथे पश्चिम विदर्भातील नामवंत असा पिंपलोद आयटी आहे आणि या आयट्यामध्ये महाराजांची पुण्यतिथी मोठ्या वैशिष्ट्य असं आहे की या गावामध्ये खारपानपट्टा आहे आणि तिथे गोड पाण्याचा झिरा महाराजांनी लावला आहे. आणि महाराजांच्या जयंतीनिमित्त तिथे इंदुरकर महाराज, तसेच सत्यपाल महाराज, तसेच ताजुद्दीन महाराज यांचे कीर्तन पण झालेले आहे. तसेच आता नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन होतात आणि 10 मेला इथे पाटोदा येथील सरपंच भास्कर पेरे पाटील. नमस्कार, विदर्भ परिक्रमा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मी कौस्तुभ दर्यापूर तालुक्यातील पिंपलोद गावामध्ये आलो. या गावामध्ये गेले 74 वर्ष झाले होळी रंगपंचमी बंद आहे. हा जो सण असते बंद आहे. ना इथं ना होळी, ना रंगपंचमी, ना इथं पुरणपोळी, फक्त इथं हरिनामाची गोडी. तरी या गावातील नागरिक आपल्यासोबत जुळलेले आहेत आणि आपण विचारूया त्यांना. परमहंस परशुराम महाराज समाधी उत्सवाचा सोहळा पिंपलोद इथे होत आहे. गेल्या 74 वर्षापासून आमच्या पिंपलोद या नगरीत कोणीही रंग उधळत नाही, कुठलाही रंग खेळत नाही, की कोणी होळी पेटवत नाही. इथं परशुराम महाराज यांच्या इथं पावनभूमीत सगळेजण मानवतेचा संदेश घेऊन सगळे जगतात. परमहंस परशुराम महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपलोद येथे परमहंस परशुराम महाराजांचा आज सकाळी 10 वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आलेली आहे. त्यानंतर हरिमहाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे आणि भव्य महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. परमहंस परशुराम महाराजांचा 1951 साली देहावसन झालं होतं. तो दिवस होता होळीचा आणि ज्या दिवशी त्यांना समाधी दिली तो दिवस होता रंगपंचमीचा. त्यामुळे आमच्या गावामध्ये होळी हा उत्सव आम्ही साजरा करत नाही आणि रंगपंचमीसुद्धा आम्ही साजरी करत नाही. त्यामुळे काय झालं की होळीच्या निमित्ताने जी जंगलांची कत्तल होते, वृक्षाची वृक्षतोड होते, ती वाचली आहे आणि रंगपंचमीच्या निमित्तानं जी रंगाची उधळण होते त्याच्यामुळे अनेक जे स्किन डिसीज आपण पाहत असतो की होळीच्या कार्यक्रमानंतर होत असतात, त्यांच्यापासून सुद्धा आमचे गाव काय झालेलं आहे, वंचित झालेलं आहे. परशुराम महाराज की जय. दत्त जयंती हे पौर्णिमा, त्यानंतर होळी पौर्णिमा आणि बौद्ध पौर्णिमा या तिन्ही पौर्णिमेला बाबांचा कार्यक्रम होतो. दत्त जयंती हा कार्यक्रम त्याची यात्रा बाबा स्वतः भरत होते आणि होळी पौर्णिमेला बाबांचे देहावसान झाले आणि बौद्ध पौर्णिमा त्या दिवशी बाबांचा जन्म झाला. ते तीनही कार्यक्रम या पिंपलोद नगरीमध्ये साजरे होत असतात. ते एका बाबांनी जवळपास 1940 ते 45च्या दरम्यान येवदा पिंपलोद रोडवर एक झरा केला आणि त्याला तो झरा आता जलकुंड म्हणून प्रसिद्धीस आला. 2013 पासून त्या ठिकाणी जयंती महोत्सवास कार्यक्रम सुरू केला आम्ही. सुरुवातीला सत्यपाल महाराजांचा, ताजुद्दीन महाराजांचा आणि इंदुरीकर महाराजांचे असे बरेचसे कार्यक्रम बौद्ध पौर्णिमेला होत असतात. आणि यावर्षीसुद्धा एक सामाजिक कार्यकर्ता, एक समाज प्रबोधनपर म्हणून भास्करराव पेरे पाटील, एक आदर्श सरपंच यांचा कार्यक्रम 10 मे 2025ला आणि 11 तारखेला शेटे महाराज यांचं काल्याचं कीर्तन आणि महाप्रसाद झुणका भाकर आणि 12 तारखेला संदीपाल महाराज यांचं कीर्तन. यावर्षीचा कार्यक्रम हा 3 दिवसपर्यंत राहणार आहे, 10, 11, 12, 13. आणि तो कार्यक्रमसुद्धा मोठ्या प्रमाणात संपूर्ण पंचक्रोशीमधील गावकरी मंडळी साजरा करत असतात आणि या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं मी नम्र निवेदन करतो. जय परशुराम बाबा. मी हरिभक्तपरायण गणेश महाराज शेटे, संतनगरी पिंपलोदमध्ये 1999 ते 2001 या सालामध्ये
ITIमध्ये मोटर मेकॅनिकमध्ये शिक्षण घेतलं आणि खऱ्या अर्थानं तिथूनच परमार्थाची सुरुवात झाली. खरं म्हणजे आमचं जे वरुड जवळका गाव आहे ते संत शिवराम महाराजांची नगरी आहे. पारमार्थिक वसा आमच्या गावाला लागलेला आहे. तिथून परमार्थाची ओढ होतीच, पण खरी परमार्थाची सुरुवात आहे ते परमहंस परशुराम महाराजांच्यापासून, या पिंपलोद नगरीपासून झाली. इथं आल्यानंतर एक आगळं वेगळं पाहायला मिळालं. महाराष्ट्र ही संतभूमी आहे. थोर संत महात्म्यांनी महाराष्ट्रात जन्म घेतलेला आहे. प्रत्येक जाती धर्मात संत जन्माला आलेले आहेत. पण या पिंपलोद नगरीमध्ये असं पाहायला मिळते, इतर ठिकाणी जर एखाद्या जातीचे विशिष्ट जातीचे संत असले तर त्याच धर्माची मंडळी त्यांचा उत्सव साजरा करतात. पण पिंपलोद नगरी अशी आहे की परमहंस परशुराम महाराजांचा जन्मोत्सव सोहळा असो की समाधीचा सोहळा असो, हे दोन्ही सोहळे सर्व धर्माची मंडळी एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करतात. अवघ्या महाराष्ट्रामध्ये एकमात्र हे गाव पाहायला मिळतं, पिंपलोद गाव, की या गावामध्ये होळीच्या दिवशी होळी पेटवल्या जात नाही आणि रंगपंचमीच्या दिवशी रंगाचा डागसुद्धा दिसत नाही. कारण की याच दिवसाला परमहंस परशुराम महाराजांचं देहावसान झालं होतं आणि म्हणून ती दुःखाची लाट त्या काळात त्यावेळेला जी होती, अजूनही सर्वांच्या मनामध्ये परमहंस परशुराम महाराजांनी जागा केलेली आहे. म्हणून अजूनही कुणी रंगपंचमी खेळत नाही. ही परशुराम महाराजांवर असणारी नितांत श्रद्धा आहे. महाराजांचे कितीतरी चमत्कार, म्हणजे महाराजांनी ज्या देशमुख बाईला तिरडीवरून उठवलं होतं, मरण पावलेल्या बाईला उठवलं होतं, ती बाई आम्ही स्वतः पाहिली. बोर्डीची जी ही नदी आहे कधी आटत नव्हती, आता त्याच्यावर धरण झालेलं आहे म्हणून ही नदी आटलेली आहे. पण मी ज्यावेळेला ITIमध्ये होतो त्यावेळेला खळखळ वाहताना ही नदी मी पाहिलेली आहे. मेलेली गाय जिवंत केली, मेलेलं कुत्रं जिवंत केलं. परशुराम महाराज गेल्यानंतरही ज्याप्रमाणे गजानन महाराज समाधीस्थ झाल्यानंतर अनेक प्रकारचे चमत्कार भक्तांना होतात. ज्याप्रमाणे महाराजांनी सांगितलेलं आहे, मी गेलो असे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मज लागी विसरू नका, मी आहे तिथेच. अगदी महाराजांच्या त्याच ओव्या या पिंपलोद करता सुद्धा लागू पडतात. महाराज हेच सांगतात की मी गेलो असे मानू नका. परशुराम बाबा जरी देहाने गेलेले आहेत, पण आपल्या विचारांनी आणि आपल्या भक्तांना सदैव संकटात साथ देण्याकरता महाराज तिथं हजर आहेत. तुम्ही फक्त श्रद्धेनं निष्ठेनं महाराजांची भक्ती करा. माझा हा अनुभव आहे की अगदी या छोट्याशा परिवारातून परमार्थाची सुरुवात झाली होती. आज महाराजांच्या कृपेनं महाराष्ट्रभर आम्ही कथा कीर्तनाला फिरतो, तीर्थयात्रा करतो आणि परमहंस परशुराम महाराजांची ही कृपा आहे. या विश्वामध्ये परमहंस ही पदवी फक्त मी दोघांना पाहिलेली आहे. परमहंस हे नाव नाही, परशुराम महाराजांचं परशुराम हे नाव आहे, पण परमहंस ही पदवी आहे. परमहंस ही पदवी स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण यांना लागली, पण त्यांच्या नावाच्या मागे ही पदवी लागली रामकृष्ण परमहंस. पण परशुराम महाराजांना ही पदवी नावाच्या समोर लागलेली आहे, परमहंस परशुराम महाराज. परमहंसाचं तुम्ही नाव घेतल्यानंतर तुमच्या जीवनातलं कुठलंही संकट नाहीसं झाल्याशिवाय राहत नाही. हा माझा स्वानुभव आहे आणि म्हणून आमच्या यात्रा कंपनीचंही नाव आम्ही परमहंसच दिलेलं आहे. सर्व ठिकाणी जिकडे पाहाशी तिकडे तू दिसशी नयना, या संत वचनानुसार परमहंस परशुराम महाराजांची श्रद्धेनं निष्ठेनं भक्ती करा. तुमच्या जीवनातले संकट महाराज निवारण केल्याशिवाय राहणार नाही. त्याच दिवशी महाराज देहांत झालेला होता. त्यामुळे इथं होळीजळ कळत नाही. सरगाव एका ठिकाणी येऊन त्या दिवशी त्यांचा हा उत्सव कोणता हा साजरा होत आहे. सरगाव दिंड्या वगैरे येते, त्यानिमित्ताने सर्व दिवशी सर्वांना महाराज की जय. होळीच्या दिवशी परशुराम महाराजचं वैकुंठ गमन झाल्यामुळे पिंपलोद येथे होळी हा सण साजरा करण्यात येत नाही. तसं धुलीवंदनसुद्धा साजरा करण्यात येत नाही. सगळेजण आनंदानं परशुराम महाराजचा इथं पुण्यतिथी महोत्सव पिंपलोद इथं साजरा करतात. आपल्याला सांगायचं म्हणजे या पिंपलोद नगरीमध्ये श्री संत परशुराम महाराज जे होऊन गेले ही फार चमत्कारिक मूर्ती होती. त्यांचे लहानपणापासून सर्व चमत्कार आपल्या पिंपलोदमध्येच झाले. कर्मभूमी त्यांची ही होती. त्यांचा जन्म जैतापूरला झाला, समाधी इंजाला झाली, पण कर्मभूमी आणि त्यांच्या कार्यकाळात जे सर्व घटना घडल्या, चमत्कार घडले, हे या पिंपलोद नगरीमध्ये घडले. पिंपलोद नगरीमध्ये होळीच्या दिवशीच त्यांना समाधी दिल्याकारणाने या पिंपलोद गावात कधीही होळी पेटत नाही. वर्ष झाले
74 वर्षापासून आपल्या इथं होळी होणार नाही आहे, रंग कोणी खेळत नाही, सद्भावनेनं कलशपूजन तीर्थस्थापना होते आणि महाराजांचा उत्सव चांगला करण्यात येतो. असं परशुराम महाराज संजीवन समाधी आहे. जशी ज्ञानेश्वर महाराजाची संजीवन समाधी आहे तशीच आपल्या परशुराम महाराजांची सुद्धा संजीवन समाधी आहे. सगळ्यांना अजूनही इथं खूप मोठे चमत्कार घडतात, आपल्या मनोकामना पूर्ण करतात ते फक्त श्री संत परशुराम महाराज की जय. कधी होळी नव्हतीच ना, कारण आपले जन्म तर खूप उशिरा झालेले आहेत. परशुराम महाराजांना 1901 आपल्या गावात तर होळी पेटलीच नाही, पण आम्ही लहानपणापासूनही गावात होळीचा उत्सव पाहिला नाही, कधी कोणी रंग खेळताना पाहिलं नाही. त्यामुळे आम्ही कधी होळी खेळत नाही आणि होळी पेटवतही नाही, रंग खेळत नाही. आपल्या गावचे आराध्य दैवत परमहंस परशुराम महाराज यांचा 74वा पुण्यतिथी महोत्सव साजरा होत आहे. आपल्या मंदिरात तर तीर्थ बसतेच, तरी पण आपल्या येथील ITI पिंपळोद येथे पुण्यतिथी महोत्सव साजरा केला जातो. गेले अनेक वर्षापासून आमच्या इथे रंग कोणी खेळत नाही. होळीचा सण 74 वर्षापासून गावातील लोकांना माहीतसुद्धा नाही. महाराजांवर असलेली ते लोकांची श्रद्धा आहे. परशुराम महाराज की जय. आम्ही अंतरगाववरून आलेलो आहे. अंतरगाव शिवाजी, पिंपळोदच्या पश्चिमेकडे अंतरगाव शिवाजी म्हणून छोटंसं गाव आहे आणि तिथं परशुराम महाराजांचं मंदिरसुद्धा आहे. परमहंस परशुराम महाराजांची मूर्तीची स्थापना झालेली आहे आणि बराच मोठा भक्तपरिवार आमच्या अंतर्गाव इथे परमहंस परशुराम महाराजांचा आहे. आणि आज आम्ही जवळपास वर्षे मंडळी बाबांचं आज जे आहे पुण्यतिथी महोत्सव असल्याकारणानं 22 मार्च 1951 बाबांना जे आहे बाबा शिव झाले आणि इंजावरून बाबांचे असं पुण्यमूर्ती अशी बाबांची जी आहे पिंपळोद या गावी आली आणि त्यामुळे बाबांचं समाधी जी आहे या गावाला जे आहे मिळालेली आहे आणि हे गाव त्या कारणानं एक असं पुण्यवान गाव म्हणून ओळखल्या जाते. आणि या गावचं एक वैशिष्ट्य, पिंपळोद हे गाव अतिशय म्हणजे मनमोहक असं दृश्य जे आहे, बाजूला बोर्डी नदी वाहत आहे आणि त्या नदी तीरावर बाबांचे समाधी जी आहे समाधी दिलेली आहे. आणि या मंदिराचं जे आहे देखभाल जी आहे श्री मधुकररावजी देशमुख आणि प्रशांत भाऊ देशमुख यांचे जे आहे यांच्या माध्यमातून जे आहे इथं चांगले प्रकारचं जे आहे नियोजन वगैरे कार्यक्रम हे बाबांचं पुण्यतिथी महोत्सवसुद्धा पार पडतो. आणि त्यामुळे जे आहे इथं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जवळपास आता बाबांचं जे आहे बाबांना शिव होऊन जे आहे जवळपास 75 वर्ष आता पूर्ण होत आहे. तर या गावात बाबांचं जे आहे देहावसान झाल्यानंतर कोणीही होळी जी आहे गावावर त्या दिवसापासून शोककळा पसरली की आपण या दिवसापासून कोणीही रंग हा आनंदाचं प्रतीक आहे, पण त्या दिवशी जे आहे या गावावर शोककळा पसरल्यामुळे कोणीही रंग उधळला नाही आणि तेव्हापासून ती परंपरा आजपर्यंतसुद्धा चालू आहे. त्यामुळे कोणीही उत्सव न मनवता एक प्रकारचं दुःख त्या दिवशी बाबा सगळ्यांना दुःखसागरात लोटून होळीच्या दिवशी जे आहे सर्वांना सोडून निरोप देऊन निघून गेले. तेव्हापासून होळीसुद्धा येथे खेळल्या जात नाही. नमस्कार, मी गोपाल वाघ, माजी शिक्षक, पिंपळोद एज्युकेशन सोसायटी पिंपळोदद्वारा संचालित औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपळोद. मित्रहो, तुम्ही सध्या आपल्या पाठीमागे बघत आहात की एका महाभंडाऱ्याची इथं तयारी सुरू झालेली आहे. आपण बघत आहोत की इथलं ग्रामदैवत संत परशुराम महाराज यांचं होळीच्या दिवशी देवस्थान झालं होतं आणि धुलीवंदनाच्या दिवशी त्यांना समाधी देण्यात आली होती. आणि त्या दिवसापासून गेली 74 वर्ष या पिंपळोद गावामध्ये कसल्याही प्रकारची होळी खेळल्या गेली नाही किंवा कलर किंवा रंग हा खेळला गेला नाही. आणि आपण सध्या ज्या परिसरामध्ये सध्या उभा आहोत हे पिंपळोद एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित ITI पिंपळोद आहे. आणि या संस्थेमध्ये मी गेली 11 वर्ष निदेशक म्हणजे शिक्षक या पदावर मी कार्यरत होतो. आणि गेले 11 वर्ष माझा हा अनुभव आहे की इथले प्रशिक्षणार्थी जे आहे या महाभंडाऱ्यामध्ये हिरीने सहभाग घेतात. म्हणजे इथं जे की ट्रेड आहेत, इलेक्ट्रिशियन, वायरमन, मोटर, फिटर, वेल्डर, तर या ट्रेडचे प्रशिक्षणार्थी
आज आपण बघतो की सध्या धुलीवंदन खेळण्यासाठी किती उत्सुक असतात, पण इथले प्रशिक्षणार्थी जे आहेत हे स्वतःहून नाही का त्या दिवशी नाही काय तर 2 वर्ष जे प्रशिक्षण असतं त्या काळामध्ये ते स्वतःहून ठरवतात की मला कलर खेळायचा नाही आहे. आणि इथं जो संत परशुराम महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाचा जो कार्यक्रम आहे तो त्यांना अटेंड करायचा असतो. आणि मी जवळपास 11 वर्षे बघितले की जवळपास ईच अँड एव्हरी प्रत्येक प्रशिक्षणार्थी हा हजर राहतो आणि आपली सेवा देतो. सेवा जशी किंवा पोळी वाटप करणे असो, भाजी वाटप करणे असो, भात वाटप करणे असो, बुंदी वाटप करणे असो, पाणी वाटप करणे असो, ताटं वाटप करणे असो, असे वेगवेगळ्या ज्या सेवा आहेत, आलेल्या दिंड्यांना फराळाचं वाटप असो, ह्या सगळ्या सेवेमध्ये इथला प्रशिक्षणार्थी हा सहभागी होतो. आणि हा कार्यक्रम आयोजित किंवा जो हा कंटिन्यू राहण्यामागे जर कोणाचं सगळ्यात मोठं जर योगदान असेल तर या संस्थेचे सर्वेसर्वा आदरणीय राजेशराव वागजळे साहेब, या व्यक्ती आणि त्यांचे सहकारी मंडळी किंवा सोसायटीचे मेंबर या सर्वांच्या वतीनं या कार्यक्रमाचं यशस्वीपणे आयोजन केलं जातं. धन्यवाद. माझे नाव प्राध्यापक सुनील रामभाऊ थोरात आहे. हे पिंपळोद येथील रहिवासी आहे. आमच्या पिंपळोद गावामध्ये, आमचं पिंपळोद गाव हे दर्यापूर तालुक्यातील अमरावती जिल्ह्यामध्ये येते. आमच्या पिंपळोद गावामध्ये गेल्या 74 वर्षापासून होळी साजरी केली जाते. याचे कारण असे की आमच्या गावचे जे ग्रामदैवत आहे संत परशुराम महाराज यांचं या दिवशी देहांत झालं होतं, म्हणून आम्ही होळी साजरी करत नाही. आणि होळी साजरी करत नाही म्हणजे आम्ही ते परंपरा कायम ठेवलेली आहे. आणि आजचा आमच्या गावचा युवक पण होळी साजरी करत नाही, कारण त्यालाही परंपरा जपायची आहे. म्हणून आम्ही आमच्या गावाची 74 वर्षापासून जी होळी न साजरी करण्याची आणि आमच्या परशुराम महाराजाप्रती असली श्रद्धा कायम ठेवायची ही परंपरा आम्ही कायम ठेवलेली आहे. आणि आजही आमच्या गावामध्ये या निमित्त यात्रा व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. दरवर्षी याप्रमाणे इथं आयोजन केलेले असते. व तसेच आमच्या गावामध्ये भाविक भक्त दूरदूरून या दिवशी यात्रेला येतात, परशुराम महाराज दर्शनाला येतात व त्यांच्या चरणी त्यांचं प्रार्थना करतात. आणि तसेच आमच्या गावामध्ये होळी साजरी करण्यातच एक संदेश दिला जातो की जे होळी पेटवणे, जे झाडाची तोड आहे, तसेच पाण्याची जास्त वापर जो आहे, जसं सेव्ह वॉटर सेव्ह ट्री, हा पण यातून संदेश पूर्ण विश्वाला जातो. धन्यवाद. परमहंस परशुराम महाराजांच्या या परमपवित्र भूमीमध्ये म्हणजेच पिंपळोद गावामध्ये होळी आणि धुलीवंदन दोन्हीही कार्यक्रम 74 वर्षापासून पूर्णतः बंद आहेत. महाराजांचं या दिवशी संजीवन समाधी सोहळा असल्यामुळे सगळं गाव या कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद उत्सव म्हणून फक्त महाराजांचा कार्यक्रम करतात, होळी किंवा रंग उत्सव करत नाहीत. जय श्रीराम. परशुराम महाराज की जय. मी रवींद्र हुरबळे, तारतंत्री निदेशक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपळोद. या गावामध्ये कुठल्याच प्रकारचा होळीचा आणि रंगपंचमीचा कार्यक्रम खेळला जात नाही. या पावनभूमीमध्ये संतश्रेष्ठ परशुराम महाराजच्या पदस्पर्शाने झालेली ही भूमी आजच्या या दिवसामध्ये आज सर्वत्र गावकरी त्यांची 74वी पुण्यतिथी सोहळा आज संपन्न होत आहे. या गावचे वैशिष्ट्य म्हणजे की इथे लहान मुलांपासून तर मोठ्या थोर व्यक्तींपर्यंत आजच्या दिवशी त्यांच्या महाराजांचं देहावसन झाल्यामुळे या गावामध्ये 74 वर्षापासून कुठल्याच प्रकारचा होळीचा आणि रंगपंचमीचा कार्यक्रम खेळला जात नाही. आपण या ठिकाणी पाहतो आहे की आमच्या या औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपळोदमध्ये मोठ्या प्रमाणात जेवणाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. आजच्या या मोठ्या कार्यक्रमात आम्ही प्रत्येक युनिटमध्ये, प्रत्येक ट्रेडमध्ये आम्ही सर्वत्र कामं वाटून दिलेले असतात. आजच्या या जेवणाच्या कार्यक्रमामध्ये पंचक्रोशीतील, दर्यापूर तालुक्यातील पंचक्रोशीतील सर्वत्र भाविक मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित असतात. सकाळच्या कार्यक्रमामध्ये बरेचसे आम्ही गावामधून दिंडी आयोजित केली असते. ही दिंडीचं प्रस्थान आमच्या संस्थेमधून सकाळी 9 वाजता इथून निघून आमच्या गावामध्ये असलेलं संतश्रेष्ठ परशुराम महाराजच्या मंदिराकडून जाते. गावात सर्वत्र ती दिंडी जाते आणि त्याच्यानंतर
सायंकाळी दुपारी 4 वाजता अंबोळा येथील दासगिरी महाराजांच्या श्रीमुखातून आपण इथे आज दुपारून काल्याच्या कीर्तनाचे आयोजन केलेले आहे। या काल्याच्या कीर्तनानंतर लगेच महाप्रसादाचा आम्ही आयोजन करत असतो। या कार्यक्रमामध्ये दर्यापूर तालुक्यातील पंचक्रोशीतून खूप मोठ्या प्रमाणात भाविक मंडळी येऊन या महाप्रसादाचा आस्वाद घेत असतात। या कार्यक्रमामध्ये आमच्या संस्थेतील ट्रेडचे प्रशिक्षणार्थी मोठ्या सहभाग होऊन त्या आमच्या संस्थेमध्ये प्रत्येक ट्रेडकडे वाटून दिलेले कार्य हे प्रशिक्षणार्थी आणि ट्रेड इन्स्ट्रक्टर मोठ्या जोखमीने पार पाडत असतात। आजच्या कार्यक्रमाची संपूर्ण व्यवस्थापन आपण पाहतो आहे। गावकरी मंडळी सकाळपासून येऊन आपण तिथं केलेले आहे। या पुण्यतिथीनिमित्त मी महाराजांच्या चरणी त्रिवार नमन करतो। धन्यवाद। नाव ऋषिकेश प्रमोदराव पटांगे। मी या पिंपलोद गावाचा रहिवासी असून तरी या ITI पिंपलोदचा एक विद्यार्थी आहे। या ITI पिंपलोदमध्ये परसाम महाराजाचा पुण्यतिथीचा कार्यक्रम चांगल्या आनंदात राबवला जातो आणि हे इथचे जे ट्रेड आहेत, ट्रेड वाईज सगळ्या मुलांच्या इकडे वेगवेगळे डिपार्टमेंट दिलं जाते। कोणाच्या इकडे पोळीचं वाढ, कोणाच्या इकडे पाण्याचा वाढ, कोणाच्या इकडे भाजीचं वाढ, तर कोणाच्या इकडे मिठाचा वाढ, तर कोणाच्या इकडे ताटाचा वाढ। हे पोरं प्रामाणिकपणे बाहेर गावाचे असून सुद्धा परसाम महाराजांच्या ह्या कार्यक्रमाची सेवा करतात। तसेच गावकरी मंडळी ह्या कार्यक्रमाला चांगली सेवा देतात, महिला मंडळी देतात। आमचे ज्यापासून परशुराम महाराज आमच्या गावात आले त्यापासून आमच्या गावामध्ये खूप उत्पन्न जास्त झालं, कापूस जास्त होऊ लागला, हरभरे जास्त होऊ लागले। त्यांची परशुराम महाराजांची आमच्या गावावर खूप हे पुण्यही आहे। आणि एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो। माझं नाव गणेश चौधरी, ITI वेल्डर निदेशक। तर इथं आमचा हा जो सोहळा आहे दरवर्षी या होळीच्या सणाच्या दिवशी अगोदरल्या दिवशी सर्व आम्ही नियोजन करतो आणि त्यामध्ये स्वयंपाकाचं तसंच पंक्तीचं पाण्याचं नियोजन तसेच जे आमचे प्रशिक्षणार्थी आहे हे सर्व या ठिकाणी एकाजुटीनं ह्या कार्यक्रमाला पार पाडण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात आणि मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम सर्वांच्या उत्साहाने, गावकऱ्यांच्या उत्साहाने तसंच या पंचक्रोशीतील सर्व भाविकांच्या उत्साहाने साजरा केला जातो। तर हा जो महोत्सव आहे हा परशुराम महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त हा साजरा केला जातो। दत्त जयंतीला परशुराम महाराजांची मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असते। त्याचप्रमाणे त्यांच्या समाधी घेतला त्या दिवशी सुद्धा ITI परशुराम नगर पिंपलोद या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असते। ITI पिंपलोद या ठिकाणी श्री राजेश वाघजाडे प्राचार्य आणि निदेशक वृंद तसेच विद्यार्थी यांच्या सहभागातून आणि गावकऱ्यांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणात यात्रा भरवण्यात येते। या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम घेतले जाते आणि पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये हा जो संदेश महाराजांनी दिलेला आहे तो सार्थ ठरवण्यात येते आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची रंगपंचमी खेळल्या जात नाही। मी या ठिकाणी जवळपास 30 वर्ष पिंपलोद येथे ITIला गटनिदेशक म्हणून सेवा दिलेली आहे। या ठिकाणी आल्यानंतर प्रसन्न वाटते आणि महाराजांच्या चरणी लीन झाल्यानंतर अगदी मनासारखं प्रसन्न झाल्यासारखं वाटते। जय परशुराम। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव असं गाव आहे पिंपलोद की जिथे होळी म्हणून काय आहे की त्याची ओळख पण नाही। लहानापासून तर थोरल्यापर्यंत होळी म्हणजे काय आहे, ते रंग काय आहे याची ओळख नाही। कारण की महाराजांनी होळी पौर्णिमेला श्रद्धांजली घेतली होती, म्हणजे देवाज्ञा महाराजांना झाली होती। त्यामुळे महाराज या काळामध्ये गेले आणि त्या दिवसापासून आजपर्यंतही हे गाव हे शोकांतिकेत गेलेलं आहे आणि होळी इथं होत नाही, त्याचं सणही होत नाही। लोकांना यामध्ये होळीबद्दल काही कळतही नाही, त्यामुळे या गावामध्ये होळी होत नाही। आणि महाराजांनी एक लोकांना आणि जगाला एक संदेश दिलेला आहे की प्रदूषणमुक्त
होळी करायची हा एकमेव संदेश महाराजांनी दिला. नमस्कार, मी बाबूराव वाकोळे बोलतो पिंपळदून. आमच्या गावात होळीचा कार्यक्रम अजिबात नसते. त्यातून आम्हाला लहानपणापासून होळी कशी काय चीज आहे हे आम्हाला कळत नाही. त्याच्या कारणानं आमच्या गावात कोणी होळी खेळत नाही. धन्यवाद. आम्ही लहानपणापासूनही पाहिलं. आम्ही लहान असताना आजपर्यंतही आम्ही होळी पाहिली नाही. पिंपळोद गावामध्ये महाराष्ट्रातलं एकमेव गाव असं आहे हे पिंपळोद. याच्यात लहान मोठे कोणीही एकमेकाच्या अंगाला रंग टाकू शकत नाही. किंवा आम्ही होळी कशी असते, कशी पेटवतात, कशी हे करतात ते आमच्यात काहीच ते हे नाही. कारण की आमचं परिपूर्ण श्रद्धा परशुराम महाराजवर आहे. परशुराम महाराज हे आमचे आराध्य दैवत असल्याच्यानं आम्ही या दिवशी परशुराम महाराजाचा देहांत झाला त्या कारणाने आम्ही होळी खेळू शकत नाही. आणि होळी हे आम्हाला माहिती नाही आमच्या लहानपणापासून. राणे, आमच्या गावामध्ये लहान लेकरू पण रंगपंचमी खेळत नाही. आमच्या इथं यात्रेचा कार्यक्रम असते. लहान लेकराला पण रंग कोणी लावत नाही, कोणाला रंग पण समजत नाही. एकमेव असं पिंपळोद गाव असं आहे की या गावामध्ये रंग कोणी खेळत नाही. पिंपळोद गाव, अमरावती जिल्हा, दर्यापूर तालुका. माझं नाव प्रज्वल जामनेकर. गेल्या 74 वर्षापासून आमच्या गावामध्ये होळीचा कार्यक्रम कोणी खेळत नाही. तरी त्याच निमित्तात आमच्या गावामध्ये परशुराम महाराजचा पुण्यतिथी महोत्सव हा साजरा केला जातो. सर्व गाव मिळून हा कार्यक्रम पार पडतो. आणि आम्हाला होळी कशी खेळतात हे सुद्धा माहीत नाही आहे. आणि आमच्या गावामधले लहान लेकरू पण सुद्धा होळी खेळत नाही. रंगपंचमी पण सुद्धा खेळत नाही. टी व्हीवर मोबाईलवर पाहतो की होळी कशी खेळतात. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा समतान युवक महिला रमाई महिला संघ आणि समतान युवक मंडळ या आमच्या वतीने येणाऱ्या सर्व वारकरी संप्रदायांना आमच्याकडून शरबताचं नियोजन इथं केलेलं असते. पिंपळोद आमच्या या गावामध्ये काही कित्येक वर्ष झाले होळी खेळत नाहीत. याच निमित्ताने म्हणजे या निमित्त असं होतं की परशुराम महाराज या दिवशी त्यांची पुण्यतिथी असते. आज पिंपळोद म्हणजे हे पूर्ण भारतातील महाराष्ट्रातील असं एक दुःखाचा डोंगर कोसळला होता की पिंपळोद येथे संत परमहंस परशुराम महाराज हे ब्रह्मलीन झाले होते. त्यांचं देहावसन झालं होतं. त्या कारणामुळे पूर्ण भारतात महाराष्ट्रात हे एकमेव असं गाव आहे की इथं लहान मुलापासून तर सर्व जे नवीन पिढी जुनी पिढी यांचा हे घेऊन इथं कोणीही रंगपंचमी व होळी खेळत नाही. आज इथं संत परमहंस परशुराम महाराजांच्या दुःखाचा सावट झाला असल्यामुळे सर्व गावातून मिरवणूक, दिंड्या आणि इथं आम्ही एक छोटेखानी कार्यक्रम दिंडीतील लोकांसाठी नाश्ता व मठ्ठा ठेवलेला आहे. अशा प्रकारे या गावामध्ये कोणीही रंगपंचमी व होळी खेळत नाही. हे महाराष्ट्रातील असं हे एकमेव गाव आहे. आमच्या इथं सण गीन अजिबात करत नाही. कोणाच्याच घरी सण नसतो आजच्या दिवशी. मेन म्हणजे आमच्या गावातले सर्व टोटल कोणताही समाज असो सर्व परशुराम महाराजले मानणारे आहेत. गेल्या 74 वर्षापासून होळी व रंगपंचमी या गावात कोणी साजरी करत नाही. कारण की बाबाची देवाज्ञा झाली होती म्हणून या गावात रंगपंचमी होळीचा कार्यक्रम कोणी करत नाही. मला रंगपंचमी होळी याबद्दल काही जानकारी नाही आहे. व्यावसायिक अरुण सदार. आमच्या दुकानामध्ये 1 रुपयाचा रंग, पिचकारी, गुलाल अजिबात वापरल्या जात नाही. कारण कोणी घेतच नाही. पूर्ण गाव शांततेत परशुराम महाराजाचे दुःख म्हणून होळी अजिबात खेळल्या जात नाही. त्या कारणाने आमच्या दुकानात काहीच 1 रुपयाचा सुद्धा कोणताच प्रकारचा कलर विकला जात नाही. आणलंही जात नाही. ग्राहकही येत नाही. माझे नाव गजानन पुंडलिकराव धोटे, राहणार पिंपळोद, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती. आमच्या गावामध्ये होळी हे पेटतसुद्धा नाही आणि कोणी खेळतसुद्धा नाही. रंगपंचमी म्हणून काहीच नाही आहे. आम्हाला माहितीसुद्धा नाही त्याची. काय दुकानदारसुद्धा सामान वेगळं हे रंगपंचमीचं ह्याचे पिचकारी ह्याचे काहीच नसते दुकान. म्हणजे त्यांची माहितीच नसते आमच्या गावामध्ये. कधीची आहे होळी, काय होळी आहे बा याच्याबद्दल काहीच माहिती नाही. त्या गाव पेटतच नाही तर त्या कारणानं माहिती कशी राहणार आहे.
हा रंगपंचमीची माहितीच नाही आहे आमच्या गावात. सगळं तेच दुकानामध्ये यांचं सामानच मिळत नाही आमच्या गावामध्ये. का की माहितीच नसते कोण दुकानदाराला कधीची आहे काय आहे. का की त्याच्यावर लक्षच नाही ना आमचं गाववाल्याचं सगळं. त्या कारणामुळे या गावाला काहीच नाही. का की हे जे परशुराम महाराज त्या दिवशी स्वर्गवासी गेले होते त्या कारणामुळे हे काही. मी दुकानदार रवींद्र देवदास गावंडे बोलत आहे. 10 ते 20 वर्षापासून मी चालवत आहे. माझ्या दुकानामध्ये होळीचे कोणतेही सामान आणल्या जात नाही. पिचकारी नाही, रंग नाही, गुलाल नाही आणि होळी या गावामध्ये खेळल्या जात नाही. त्यामुळे या गावामध्ये कोण्याही दुकानामध्ये होळीचे कोणतेच सामान नसते आणि या गावामध्ये होळी पण खेळल्या जात नाही.